5वा दिवस सुरू होता उपोषण. सरकारकडून कोणी गांभीर्यानं ओबीसीच्या आंदोलनाला घेतलेलं नाही. खरं म्हणजे कोणी आंदोलन करत, शासनाची जबाबदारी आहे की सर्व आंदोलकाच्या मागण्या समजून घेणं, त्यांना भेट देणं आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये जो 60% ओबीसी आहे आणि हा 55-60% असलेल्या ओबीसीच्या मागण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी उपोषणकर्त्यांकडे ढुंकूनही न बघणं म्हणजेच हा महाराष्ट्रातील समस्त ओबीसीचा अपमान आम्ही समजतो. आणि म्हणूनच काल मी गेल्यानंतर ती अत्यंत उपोषणकर्त्यांची स्थिती फार नाजूक होती, गंभीर होती. आणि त्यामुळे एखादा तरुण कार्यकर्ता स्वतःच्या समाजासाठी लढण्यासाठी जीव धोक्यात घालतो, त्यावेळेस शासन म्हणून त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका दुजाभावाची नसावी, दुय्यम नसावी. आज त्यासाठी काल मी लगेच मुख्यमंत्र्यांना फोन केला. आज माझ्या माहितीप्रमाणे काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा पण केली की आज डेप्युटेशन त्यांचं ते एक शिष्टमंडळ मंत्र्यांचं लक्ष्मण हाकेंना भेटायला जात आहे आणि आज यावर काही तोडगा नक्की निघेल आणि उपोषण संपेल अशी मला अपेक्षा आहे. म्हणूनच मी काल पाठिंबा देण्यासाठी ओबीसीचा एक छोटासा घटक म्हणून, कार्यकर्ता म्हणून आणि ओबीसी समाजातला एक व्यक्ती म्हणून हे माझं कर्तव्य होतं, त्यासाठी मी गेलेलो होतो. बिहारमध्ये 50%च्या वरचं आरक्षण महाराष्ट्रात मराठा समाजाला जे आरक्षण दिलं त्यावेळी महाराष्ट्रातही 50%च्या वर आरक्षण दिलं, ती धोक्यात येईल का असं काय वाटतं? मुळात शासनाची जसं बिहारमध्ये सुप्रीम आपल्या हायकोर्टाने रद्द केलं, त्यापुढेही पश्चिम बंगाल हायकोर्टाच्या बेंचने सुद्धा 2010 नंतर आलेले सर्व ओबीसीचा आरक्षण रद्द केलेलं आहे. 2010 नंतर पश्चिम बंगाल सरकारने सुद्धा केलेलं आहे, म्हणजे सरकारने नाही, हायकोर्टाने केलेलं आहे. तर असं आहे की कायद्यांच्या चौकटीत बसेल ते सर्व करण्याची आवश्यकता आहे, परंतु मताच्या लाचारीसाठी सरकारची कुठेही संविधानिक रित्या ते आरक्षण कसं टिकेल आणि ते टिकावं यासाठी कुठलेच प्रयत्न नाही. मताच्या लाचारीसाठी आला त्याला आश्वासन देणं आणि वेळ मारून नेणं एवढाच धंदा सरकारने केलेला आहे. त्याच्या पलीकडं आज जे परिस्थिती निर्माण झाली, या दोनही समाजामध्ये आपसात भांडण लावण्याचं पाप माहिती सरकारने केलेलं आहे. कारण 2014 मध्ये सरकार आल्यानंतर हे जे सुरू झाले जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ जी निर्माण झाली महाराष्ट्रात, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राला डाग लावण्याचं, कलंक लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भाजप शिवसेना त्यावेळच्या महायुती सरकारने केलेला आहे. आणि आजही तेच चाललेलं आहे. ज्या गोष्टी होऊ शकत नाहीत त्या गोष्टी देतो म्हणून सांगायचं, वेळ मारून न्यायची, महिनाभराची वेळ घ्यायची, 2 महिन्याची वेळ घ्यायची आणि ते त्यांच्या तोंडाला पानं पुसायचं. मराठा समाजाचे नेते बसले उपोषणाला, आपले तरंगेजी, त्यांनाही सांगितलं आम्ही GR काढतो. काल त्याचा खुलासा स्पष्टपणे यांनी दिला, तुमच्या गिरीश महाजनांनी, की सगळे सोयरेचा GR हायकोर्टात टिकणार नाही. अरे तुमचाच एक मंत्री म्हणतो ते टिकणार नाही, मग तुम्ही अभ्यास करत नाही का? तुम्ही का असं बोलून लोकांना हे करताय, भडकवताय आणि लोकांच्या भावनेला ठेच पोचताय? हे सर्व गोष्टी जे झालेत राज्यामध्ये या महायुती सरकारच्या नाकर्तेपणा आणि बेजबाबदारपणा यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत. मी काल गेलेलो, मला हजारो ओबीसी बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना मी सांगितलं की संविधान हा सर्वात महत्वाचा आणि आपल्याला दिलेला एक प्रोटेक्शन आहे आणि त्यामुळं संविधानाच्या पलीकडे जो काही कोणी करेल ते टिकणार नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेच्या माध्यमातून जे आरक्षण दिलं ते हिसकावण्याचा कोणाचाही अधिकार नाही, हिसकवू शकणार नाही. आणि म्हणून या लढाईसाठी मी त्यांच्या सोबत आहे हे स्पष्टपणे मी सांगितलं आहे. आमचा कोणालाही विरोध नाही. मराठा समाजाला काही काल मला बोलताना सांगितलं त्यांच्या डोळ्यात अश्रू आले नाही का, जरांगे बोलले, आमच्या डोळ्यात सगळ्यांसाठी अश्रू येतात.
आम्ही काही दुश्मन नाही, परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं विषय मांडला तो सरकारने सोडवला पाहिजे. ते आमच्या हातात नाही आहे. तुम्ही सरकारवर दोष द्या. सरकारने तुमची फसगत केलेली आहे. जे होत असेल ते त्यांच्याकडे बघा. मी त्यांनाही भेटायला गेलो होतो जरांगे पाटलांना उपोषण करताना. त्यामुळे मी कधी असं म्हटलं नाही की मी मराठा विरोधी पक्ष नेता आहे. जो कोणी हक्कासाठी न्यायासाठी लढत असेल, प्राणांतिक उपोषण करत असेल, त्या ठिकाणी जाऊन भेटणं हे माझं कर्तव्य आहे. आणि मी ओबीसीचा म्हणून तर मला तिथे गेलंच पाहिजे. मी कार्यकर्ता म्हणून त्या समाजात मी जन्मलो आहे. आणि म्हणून मराठाच्या संदर्भातले जे काही निर्णय मी मंत्री असताना घेतले सारथीमध्ये, ते सर्व निर्णय पुढे आहेत. आम्ही कधी असं नाही, मराठा समाजातलेही सर्व त्यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे. अनेक नेत्यांच्या मराठा समाजांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी सुद्धा आम्हाला फार जपलं आहे, अनेक नेत्यांनी. त्यामुळं हे अशा पद्धतीचे बोलणं विलासरावांच्या पासून आम्ही काम करत आलो. विलासरावांनी सुद्धा 2004 मध्ये ओबीसी बांधवांना 50% आरक्षण देण्याचं काम केलंय. त्यांचं नाव अजूनही आम्ही घेतो. महाराष्ट्रामध्ये जे 50% विद्यार्थ्यांना जी स्कॉलरशिप मिळते 50% विलासराव देशमुखांची देण आहे. कुठलाही माहिती न घेता कुणावर असा हेतुआरोप करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे. आणि हा समाज एकत्र यावा यासाठी प्रयत्न करा. कोणी असू देत, लक्ष्मण हाके असू देत किंवा जरांगे पाटील असू देत, या सगळ्यांनी हा समाज एकत्र आणला पाहिजे. तुम्हाला कदाचित माहित नसेल, मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मराठा एकमेकाचे तोंड बघत नाही आहेत. वाद एवढा विकोपाला गेलाय. शेतीकडे जाणारा रस्ता अडवला जाता एकमेकाचा. शेतीकडे जाणारा उद्या कुठल्या दिशेनं महाराष्ट्राला नेताय तुम्ही नालायकपणा करून, हा खरा विषय इथे येतोय. व्यवहार बंद होत चाललेत. कोणी लावली आग, कोणामुळे हा संघर्ष उभा झाला, याचा सखोल अभ्यास करावा. आणि जो दोषी असेल त्याला संपवण्याचा विळा जरांगे पाटील घेऊ देत आणि हाकेनी घ्यावा. खरंच ज्यानी आणि आम्ही घेऊ. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला एक कलंक म्हणून महाराष्ट्रामध्ये काही नेतृत्व उभं झालंय. त्या नेतृत्वाला तुम्ही चॅलेंज, त्याला तुम्ही बोला. आमच्याकडे बोलून उपयोग काय? आमच्याकडे आहे काय देण्यासारखं? आणि ज्या दिवशी आम्ही सत्तेत येऊ आणि येणारच पुढच्या महाविकास आघाडीचं सरकार, त्यावेळेस या दोनही समाजाला सोबत बसवून एक समन्वयाचा तोडगा काढून अनेक वर्षापासूनच्या पुरोगामित्वाची जे काही एकमेकांचे सौंदर्याचे आणि सुखदुःख वाटण्याचे जे काही संबंध होते ते पुन्हा अबाधित राखण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. पंकजा मुंडे यांना ओबीसी नेत्या म्हणून राज्यसभेत पाठवा असं फडणवीस म्हणाले. आता ते त्यांचा अंतर्गत विषय आहे. कोणाला पाठवावं, कोणाला पाळावं, कोणाला निवडून आणावं, कोणाला मंत्री करावं, हा महाराष्ट्रातील नेत्यांचा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत तो संबंध आहे. कारण आम्हाला कोणाच्या पक्षामध्ये धुडगूस किंवा मतप्रदर्शन करण्याचा आमचा अधिकार नाही. पोलीस भरती सुरू आहे, अनेक ठिकाणी ग्राउंड भरती आणि बोलल्यामुळे नाही, आम्ही तीच मागणी केली होती. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडे पत्र पाठवूनही मागणी केली होती. मी आमच्या पोलीस महासंचालकांना मागणी केली होती की तुम्ही हे पावसाळ्यात घेताय ते पुढे ढकला. पण काही विद्यार्थ्यांचा हे आला की आम्हाला अनेक वर्षानंतर आता संधी मिळते आहे आम्हाला, तर त्यामध्ये मी उपाययोजना सांगितली की पावसाळ्यामध्ये जर घेत असाल उन्हापासून पावसापासून, कारण लाखो विद्यार्थी येतात, त्यांचे कागदपत्र भिजतात, खाण्याचे वांदे असतात, झोपण्याचे वांदे असतात. आणि जो विद्यार्थी मध्ये मेरिटचा विद्यार्थी आहे, या पावसामुळे फिजिकल मध्ये तो अडचण येऊ शकते. काल सांगलीमध्ये एका पोरीचा पाय तुटला चिखलात पाय फसल्यामुळे. परवाच्या दिवशी रनिंग मध्ये ती पोरीचं आयुष्य गेलं. अशा अनेक घटना घडत आहेत. पण राज्यकर्त्यांना निवडणुकीवर डोळा ठेवून हे सगळं करायचं आहे. पूर्वी का केले नाही? याच भरती यात्रा करण्यापेक्षा पूर्वी केले असते तर अनेक विद्यार्थ्यांच्या या परिस्थितीला अनेक विद्यार्थ्यांना सामोरं जाण्याची पाळी आली नसती. कुणाच्याही लोकप्रतिनिधी म्हणून सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, कुठल्याही क्षेत्रात काम करणारा जो काही नेता असतो त्याच्या संरक्षणाची हमी ही सरकारची आहे. अशा प्रकारची धमकी कोणी देत असेल त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. आणि बच्चू कडूंच्या जर केसाला धक्का लावला तर हे राज्य सरकार जबाबदार राहील. त्याची खबरदारी सुद्धा राज्य सरकारने घेतली पाहिजे. त्यावेळेस बच्चू कडूंचा स्वभाव हा गावरान स्वभाव आहे.
जो आहे तोंडफड स्वभाव आहे. आणि म्हणून अशा नेता ज्यावेळेस स्पष्टपणे काही भूमिका घेतो त्यावेळेस हरलेल्यांना, सत्ताधाऱ्यांना त्याचं दुःख काही झालं असेल त्यातून कदाचित हा प्रयोग होण्याची शक्यता आहे. कारण त्याचा जुना काही इतिहास काढला तर त्यामध्ये त्यांना धमकी देणाऱ्यांचा इतिहास निघेल, त्यावेळेस माहीत पडेल की तो व्यक्ती कोण आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये खत बियाण्याचा काळाबाजार होतोय. विभागानं 80 कृषी केंद्रावर त्याची कारवाई केली. महाराष्ट्रात सुरू आहे बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार, आपल्या तुमच्या बियाणांचा काळाबाजार, बियाणांचे वाढते दर, मागणी पूर्ण होत नाही. काय करावं? कृषी मंत्री निवडणुकीमध्ये निवडणूक झाल्यानंतर आढावा बैठक घ्यायला पाहिजे होती, कुठे झाले नाही. विभागीय आढावा बैठका झाले नाहीत, लोकप्रतिनिधींना बोलवलं नाही आणि आम्ही पत्र देऊनही पुरेशा मुबलक प्रमाणात खत उपलब्ध आहे की नाही तो साठा अद्याप नाही. म्हणून काळाबाजार सुरू झाला आहे. शॉर्टेज आहे, बियाणाचं शॉर्टेज आहे, खतांचं शॉर्टेज आहे. आणि अशा स्थितीमध्ये शेतकरी लाईन उभा आहे. हंगाम सुरू झालाय खरीपाचा आणि याला जबाबदार ही सर्व यंत्रणा आहे. खरं तर कृषी विभागामध्ये प्रचंड गोंधळ आणि बोगसपणा चाललेला आहे, भ्रष्टाचार चाललेला आहे, कुणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही. आणि ते कॉटनच्या बॅग कापसाच्या ज्या कृषी विभागाने आता खरेदी केल्या आहेत, 450ची बॅग 1250 रुपयांनी खरेदी केले, 100 कोटीच्या. हे असा भ्रष्टाचाराला आता आम्ही मानू ते विधानसभेमध्ये. पण इकडे शेतकऱ्यांना ज्यावेळेस आवश्यकता असते त्यावेळेस त्याचा आढावा घेऊन त्या व्यवस्था आहेत की नाही हे बघण्याचं काम सरकारचं असतं. त्यामुळेच हा काळाबाजार होतोय, हा मोठ्या प्रमाणात चाललाय. आणि याच्यावर त्वरित एक मला वाटतं की सरकारने एक फिरते मोठ्या प्रमाणामध्ये पथक नेमावेत आणि ते पथक सदैव फिरवत ठेवून हे काही गैरप्रकार होतात त्यावर त्वरित कारवाई करावी आणि शेतकऱ्याला दिलासा द्यावा. या प्रकरणाचा जो आरोपी आहे त्याला 10 दिवसांनी पोलिसांनी अटक केली. काल त्याला लोकांनी असं समजलं की आम्हाला त्याला सुपूर्द करा, त्याच्यावरून दगडफेक झालेली आहे, ते काही पोलीस जखमी झालेले आहेत. बघा, तुम्ही पाहिलं यापूर्वीची एक घटना झाली भर रस्त्यामध्ये, तरुणीचा ठाणे जिल्ह्यामध्ये खून झाला. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये रस्त्यामध्ये तो पाणा असो नटबोल्ट खोलायचा, त्या पाण्याने लोकांच्या पुढे त्या एका तरुणाने त्या तरुणीचा जीव घेतला. या दिवसाढवळ्या घटना होत आहेत. पोलिसांवर धाकच राहिला नाही. सत्तेच्या मशगुलपणामुळे आणि अस्थिर सत्तेमुळे कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही, कुणाचं कोणी ऐकत नाही. जो तो राजा बनून या राज्यामध्ये काम करतोय. प्रत्येकाला वाटतंय की मी राजा आहे आणि राजाच्या मस्तीमध्ये सगळेजण वागत आहेत. ते मग तीनही पक्षाचे नेते आहेत. आणि अशामुळं आज राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था गेली, स्त्रियांच्या संरक्षण आता धोक्यात आलाय, तरुणींचं अत्याचारामध्ये वाढ झाली आहे, कारवाई वेळीच होत नाही. त्यावेळी जनतेचा उद्रेक होतो. जनतेने जर कायदा हातात घेण्याची पाळी कधी येते त्यावेळेस न्याय मिळत नाही तेव्हा येते. आणि 10 दिवस तो आरोपी खुलेआम फिरताना दिसत असेल तर पोलीस विभागावर काय कारवाई केली हा प्रश्न आम्ही विचारू. त्या इन्स्पेक्टरला सस्पेंड करण्याची आवश्यकता आहे. काय झक मारत होते काय 10 दिवस? एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो आणि तुम्ही फिरत असताय. हे पोलिसांवर धाक राहिला नाही, प्रशासनावर धाक राहिला नाही. त्याचे परिणाम राज्याला असे भोगावे लागत आहेत. रामदास कदम म्हटले की भाजपनं सर्वेच्या नावाखाली आम्हाला उमेदवार लावले तर आमच्या 3-4 जागा आणखी निवडून आणल्या. आम्ही तर असं म्हणतो की 10, 12, 7, 8% जे मतं वाढवलेत निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर 10% मतदान वाढले, त्याचाच फायदा मोठा घेतलाय. त्याची चौकशीची मागणी आम्ही करतो. खरं म्हणजे हे मतं कसे वाढले आणि काही ठिकाणी तर मतदान जेवढं झालं त्याच्यापेक्षा अधिकच्या मतांची मोजणी झाली, ते कशी वाढली. आणि जवळपास 79 खासदार भाजपाचे आणि याचे एनडीएचे कसे निवडून आलेत 1000च्या आतमताने. आणि तिथले जे आकडे फिरवले गेलेत सगळं महाराष्ट्र देश बघतोय. त्यामुळं तुमचे आमचे निवडून आले असतील, वाढले असतील, जे आले ते पैशामुळे आलेत, नाही तर तेही आले नसते, हे लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेब म्हणाले गडचिरोलीची उमेदवारी मला दिली असते मी पक्षपात करतो, मात्र भाजपने जो सर्वे केला तो चुकला गेला म्हणून मला उमेदवारी मिळाली. नाही, ते जर तसे म्हणले असते तर त्यांच्या मतदारसंघात मंत्री असताना त्यांना लीड मिळाली असती.
ते 13,000 मतांनी मागे काय आहेत यातच त्यांचा पराजय आहे. त्यांना लोकसभेचं तर सोडाच, पण विधानसभेमध्ये सुद्धा लोकांनी हरवण्याचा निर्णय घेतला आहे. हे आत्ताच्या ताज्या निर्णयावरून दिसते आहे. पंकजाताईंनी लोकसभा हरली Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.